कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले। आज होता नवरात्रीचा दुसरा रंग लाल। मी रेडी वगैरे होऊन मस्तपैकी रांगोळी वगैरे काढून घेतली। त्यानंतर देवाची पूजा करून घेतली। सगळं आवरल्यानंतर मी घेतली दुपारचा स्वयंपाक करायला। त्यासाठी मी आज बनवते पिठलं आणि भाकरी। त्यासाठी मस्त भाकरी बनवून घेतल्या आणि आता पिठलं करत होते। त्यासाठी आधी चण्याच्या पिठामध्ये थोडंसं पाणी टाकून पीठ चांगलं मिक्स करून घेतलं। त्यानंतर तेलामध्ये जिरं, राई, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट टाकली। ती पण छान तेलामध्ये परतवून घेतली। त्यानंतर हिंग आणि हळद टाकली आणि मग जे आपण चण्याच्या पिठामध्ये पाणी टाकलं होतं ते मिक्स करून घेतलं आणि ते त्याच्यामध्ये टाकून घेतलं। मीठ आणि वरतून थोडासा टमॅटो घातला। टमॅटोने टेस्ट खूप मस्त लागते। असं मिक्स वगैरे करून घेतलं। आम्ही जेवायला घेतलं तर पिठलं होतं तर निकेत बोलतो की कांदा कापून खाण्यापेक्षा फोडून खाल्ल्यावर मजा येते। मग इथे तो कांदा वगैरे फोडून घेतला त्याने आणि आम्ही जेवून घेतलं। तोपर्यंत अर्णव स्कूलमधून यायचा टाइम झाला होता। अर्णव स्कूलमधून आल्यानंतर त्याची बडबड चालू असते नुसतं। मुंगी काय मुंगी असत मुंगी आहे? हा चल वरती चल। आम्ही मग त्याला जेवायला वगैरे भरवून घेतलं आणि मग त्याला झोपून दिलं। संध्याकाळ झाल्यानंतर मी पाणी येतं पाणी भरून घेतलं। संध्याकाळची दिवाबत्ती केली आणि अर्णव इथे खेळणी खेळत होता त्याची थोडी। अभ्यास वगैरे पण घेऊन झाला होता त्याचा। तोपर्यंत आला होता निकेत। आणि येताना आणलं होतं आमच्यासाठी वडापाव आणि समोसा। सो ते असं खाऊन वगैरे घेतलं आणि आम्ही गेलो होतो दुर्गाडीला। असत काय असं आणखी दुर्गाडीला चालू झाली होती जत्रा। पहिल्या दिवशी तर गेलो नाही आम्ही कारण की इतका पाऊस होता त्याच्यामुळे आम्ही गेलो नाही। मग आज म्हणलं पाऊस नाही तर जाऊन येऊया आणि मंगळवार पण होता। मग आम्ही गेलो दुर्गाडीला। थोडीफार खेळणी वगैरे घेतली आणण्यासाठी। आम्ही गेलो मग वरती देवीच्या दर्शनासाठी। एवढी जास्त लाईन नव्हती पावसामुळे अजून जास्त लोक येत नाहीयेत त्याच्यामुळे इतकी गर्दी असते। बायकांचं चालू होतं भजन। दर्शन वगैरे घेऊन आम्ही आलो खाली। हे मस्त असं स्वीटचे वेगवेगळे प्रकार होते। थोडेफार ते घेतले आणि आमची लहानपणीची आठवण म्हणजे ही पोट। आमच्या लहानपणी आम्ही इतका वेळा घ्यायचो ना जत्रेमध्ये गेल्यानंतर। ती अर्णवला दाखवलं तर अर्णवला घेतली। त्यानंतर अर्णवला थोडंफार गाड्यांमध्ये वगैरे बसवलं। घरी येताना मस्तपैकी थोडंसं खाल्लं वगैरे। सो असाच गेला आमचा आजचा दिवस। भेटूया चला उद्याच्या ब्लॉगमध्ये। बाय।